मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजची व्हिडिओ ही टेक सेशन मधली कम्प्लिटली नवीन व्हिडिओ आहे आणि अशी व्हिडिओ तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला चॅट जीपीटीच्या मदतीने स्वतःचा पोस्टर जीपीटी कसा तयार करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की तो तयार झाल्याच्या नंतर फक्त तुम्हाला तुमचा फोटो द्यायचा, फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि बाकी सुविचार सह तो बॅनर जो आहे तो ऑटोमॅटिकली तयार होणार आहे. तर मित्रांनो, आणि तो सुविचार असा तयार करेल, त्याचा एक सुंदर असा एक पोस्टर बनवेल आणि त्याच पोस्टरवर तुमचा फोटो एका कॉर्नरला उजव्या किंवा डाव्या बाजूला जसं म्हणाल तशा पद्धतीनं तो ठेवणार आहे. म्हणजे इथं मित्रांनो तुम्हाला कुठलंही प्रॉम्प्ट द्यायचं गरज नाही, काही करायचं गरज नाही, फक्त फोटो टाका, तुमचं सुविचाराचं पोस्टर एकदम तयार. तर अशा पद्धतीचं एक भन्नाट व्हिडिओ जे आहे ते तुम्ही आज बघत आहात आणि अशा प्रकारे तुम्हाला एक छान सुविचारचा पोस्टर आज तुम्हाला मी तयार करून देणार आहे. आता तुम्ही बघा की हे जे माझं फोटो बघत आहात तुम्ही, बरोबर ना? हा, हे माझं तुम्ही फोटो बघत आहात. आता हा फोटो या ठिकाणी तुम्हाला जो दिसत आहे, तर या व्यतिरिक्त जो सुविचार असलेला फोटो आहे, तर तो फोटो तुम्हाला कसं दिसणार आहे हे देखील आपण बघून घेणार आहोत. तर ही इमेज जी आहे, ही इमेज मी टाकलेली होती आणि ही इमेज टाकल्याच्या नंतर मला सुंदर असा पोस्टर जो आहे ना, तर तो तयार करून भेटला. आता हा असा पोस्टर आपण कसं तयार करायचं मित्रांनो, युट्यूबच्या दुनियामध्ये असा एक पहिला व्हिडिओ या ठिकाणी जो असेल, जो मराठीमध्ये अशा प्रकारचं जे टूल आहे, तर ते AI च्या मदतीनं तुम्हाला बनवायला शिकवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या अशा प्रकारचा पोस्टर जीपीटी तुम्हाला तयार करता येईल आणि तुम्ही दर दिवशी फक्त फोटो घालायचा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या फोटोसह तुम्हाला काय भेटणार आहे, तर छान सुविचार तुम्हाला तयार करून भेटणार आहेत. तर मित्रांनो, आता हा पोस्टर जीपीटी आपल्याला तयार करण्यासाठी चॅट जीपीटीची मदत आपल्याला घ्यावी लागेल आणि चॅट जीपीटीच्या मदतीनं आपण हा जो पोस्टर आहे ना, तर हा पोस्टर आपण तयार करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर चॅट जीपीटी असं टाईप करायचं आहे, जसं आता मी टाईप केलंय ना असं. आता इथं हे चॅट जीपीटी या ठिकाणी टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला हे अशा प्रकारचा हा जो सिम्बॉल आहे ना, हा गोल चक्रासारखा, हा तुम्हाला दिसेल. तर याच्यावर हलकसं क्लिक करायचं. आपण याला क्लिक केलं. आता एकंदरीत मी अतिशय सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा स्वतःचा टूल कसं तयार करायचं हे शिकवतोय आणि पहिल्यांदा तुम्हाला चॅट जीपीटी सुरू करायचं जसं मी केलंय तसंच chatgpt.com ही वेबसाईट आहे, तिला लॉग इन करून तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ना, तर ते आता माझं हे अकाउंट जे आहे ना, तर ते या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला कुठलंही महागडं चॅट जीपीटीचं जे आहे वर्जन ते घेण्याची गरज नाही. अगदी साधा चॅट जीपीटी जरी तुमच्याकडे असेल तरी पण हा पोस्टर जो आहे ना, तर हा या ठिकाणी आपल्याला तयार करता येतो. तर पहिल्यांदा काय करायचं, तर पहिल्यांदा या ठिकाणी हे बघा, तुम्हाला हा प्रोजेक्ट दिसतो या ठिकाणी, हा तुमच्या डाव्या बाजूला हा असा प्रोजेक्ट दिसतो. या प्रोजेक्टवर आपण काय करायचं, क्लिक करायचं. आता मी या ठिकाणी प्रोजेक्टला क्लिक केलं तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हा इंटरफेस दिसतो आहे. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, तर न्यूला क्लिक केलेलं आहे. आता न्यूला क्लिक केल्याच्या नंतर मी काय करणार आहे मित्रांनो, या ठिकाणी मी पोस्टर जीपीटी असं लिहिणार आहे. पोस्टर जीपीटी असं लिहिलेलं आहे. हा क्रिएट प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी मी तयार केलेला आहे, ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, हे तुम्हाला 3 टिंब दिसत असतील मित्रांनो. ठीक आहे. हे
तीन टिंब दिसतात. ह्या तीन टिंबावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला हा प्रोजेक्ट सेटिंग नावाचं एक ऑप्शन दिसेल. याला आपण क्लिक करायचं. इथं आपण क्लिक केलं समजा, तर इथं क्लिक केल्याच्या नंतर काय होतं की हा आपल्याला पोस्टर जीपीटी हा दिसतो आहे. ठीक आहे, आपण जे आपल्या प्रोजेक्टच्या आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला इंट्रक्शन दिलेलं आहे. आता मी सुरुवातीलाच इंट्रक्शन दिलेलं आहे. आता त्या इंट्रक्शन मी या ठिकाणी कॉपी करतो. आता ज्या इंट्रक्शन मी या ठिकाणी दिलेलं आहे ना, तर ह्या तुम्हाला माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळं जे आहे ना, हे तुम्हाला दिसेल. तिथून तुम्ही कॉपी करून तुमचं नाव लिहून तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी मी जिथं घातलेलं आहे ना, हे तिथं तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हा प्रोजेक्ट काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. मी या ठिकाणी हा प्रोजेक्ट सेव्ह केला, हा सेव्ह झाला. ठीक आहे मित्रांनो, आता या ठिकाणी हा प्लसचा आयकॉन तुम्हाला दिसतो इथं आहे ना, हा याला क्लिक करायचं. मग इथं बघा या ठिकाणी तुम्हाला ऍड फोटो अँड फाईल दिसतं. तर या ठिकाणी आपल्याला ऍड फोटो करायचा आहे. ऍड फोटो केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली हा अशा प्रकारचा येईल. तर या ठिकाणी मी माझं फोटो जे आहे ना, हे बघा मी या ठिकाणी काय केलेलं आहे, अपलोड केलेला आहे. दिसलं तुम्हाला? हा, आता हे फोटो अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी हा वर बाण दिसतो आहे. या बाणाला मी काय करणार आहे, याला क्लिक करणार आहे. याला क्लिक केलं की माझा सुविचाराचा पोस्टर ऑटोमॅटिकली तयार होणार आहे. ठीक आहे, तर याला मी क्लिक केला. आता हे क्लिक केल्याच्या नंतर बघा काही वेळ लागेल. आता या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ना, तर ही प्रोसेस या ठिकाणी होत आहे. ही प्रोसेस होत आहे आणि आपला जो सुविचारचा पोस्टर आहे मित्रांनो, तर तो सुविचारचा पोस्टर या ठिकाणी दिलेला आहे. आता मी जे त्याला सूचना दिलेली आहे, त्याला असं सांगितलेलं आहे की एकंदरीत काय कर, तर तू मला एक सुविचाराचा पोस्टर तयार करून दे, त्याच्या बाजूला माझा फोटो तयार करून दे, चांगलं शीन आणि मराठी देवनागरी कॅलिग्राफी मध्ये ते सगळं त्याला तयार करून दे असं म्हटलेलं आहे. हे फक्त एकदाच करायचं असतं, त्या प्रोजेक्ट मध्ये एकदाच करायचं असतं आणि त्या प्रोजेक्टला क्लिक करून फक्त तुम्ही तुमचा रोज फोटो घालायचा. रोज नवनवीन सुविचार तुम्हाला भेटतील आणि अशा प्रकारे आता हा पोस्टर बनवून देऊ शकतो. आता बघूया आपण याला किती वेळ लागतो आहे. जास्त वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, आपण जो फोटो दिलेला आहे, आता फोटो अपलोड करताना इथं कोणत्याही प्रकारचा प्रॉम्प्ट वगैरे देण्याची गरज नाही आहे. अजिबात कुठलंही या ठिकाणी प्रॉम्प्ट देऊ नका. आणि एकंदरीत अशा पद्धतीचं एक छान असा पोस्टर जे आहे ना, तर ते पोस्टर या ठिकाणी आपण तयार करू. हा पोस्टर जो आहे ना, छान तुम्ही तुमच्या फेसबुक स्टेटसला, त्याच्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता आणि खूप छान पद्धतीनं. आणि मित्रांनो, हा जो आहे ना, हा व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करू शकता, जेणेकरून ते देखील बनवू शकतील. तर ते देखील तुमच्यासारखं पोस्टर रोज बनवून व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर तुमच्या मित्रांना इतरत्र जे आहे ना, ते पाठवू शकतील. मित्रांनो, हे जे टूल आहे बघा, किती छान पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, एकदम छान पद्धतीनं या ठिकाणी हे तुम्हाला काय केलेलं आहे, तर इथं तयार करून दिलेलं आहे. ठीक आहे, हा एकदम छान पद्धतीने या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. मग याला आपण काय करू शकतो, याला जे आहे ना, तर याला आपण डाउनलोड करू शकतो. आता समजा या ठिकाणी तुम्हाला जर मोबाईलवरती डाउनलोडचे ऑप्शन दिलं नाही, मोबाईलवर पण आपण याला काय करू शकतो, तयार करू शकतो. हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी मी हा डाउनलोड केलेला आहे आणि हा डाउनलोड केल्याच्या नंतर आता बघूया आपण हा ओपन करतोय मी याला. बघा किती छान पद्धतीनं या ठिकाणी हा दिसतोय बघा, है ना. हे बघा, शिक्षण हे नोकरीसाठी नाही तर जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ज्ञान तुम्हाला उंची देईल, संस्कार तुम्हाला माणुसकी देईल आणि ध्येय तुम्हाला ओळख देईल. है ना. ज्ञान, संस्कार, ध्येय. प्राध्यापक विनोद कुमार माने, माने गुरुजी. अशा प्रकारे माझ्या नावानिशी हे त्यांनी छानपैकी एकदम शीन वाईज माझा फोटो एकदम छान तयार करून दिलेला आहे. तर मित्रांनो, हे देखील तुम्हाला तयार करू शकताय. बघा, मी एकदा परत तुम्हाला सांगतोय की मी आता याला परत एकदा प्रॉम्प्ट देतो मी. ठीक आहे, आता या ठिकाणी यांनी हे जे तयार करून दिलं ना, आता हे दुसरं बघा. पहिल्यांदा आता मी नुसतं फोटो प्लसला केलंय. आता मी माझं फोटो जे आहे ना, तेच फोटो परत मी एकदा या ठिकाणी याला देतो आहे. बघा, हे फोटो दिली आणि मी काय केलं, या वरच्या बाणाला क्लिक केला. फक्त एवढंच केला.
आणि बघा ऑटोमॅटिकली आता दुसरा सुविचार माझ्यासाठी तयार होणार आहे ना. एकदम भन्नाट आयडिया, भन्नाट कल्पना. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांपर्यंत पोहोचवा. म्हणजे सर्वांना हे जे आहे ना, हे एकदम तयार करता येईल. फक्त काय करायचं, आपल्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. प्रोजेक्ट तयार करताना सुरुवातीला आपल्याला जे काही पाहिजे सुविचारामध्ये ते प्रॉम्प्ट आपल्याला देऊन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा, फक्त आपल्याला एक फोटोच काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे आणि आपला पोस्टर तयार. आणि हा फेसबुकला, व्हॉट्सअपला कुठेही तुम्ही तयार करू शकता. अगदी भन्नाट आयडिया आणि अत्यंत एकंदरीत हा पोस्टर जीपीटी जो आहे ना, हा तुम्हाला छान पद्धतीने या ठिकाणी तयार करता येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तोपर्यंत आपलं हे जे पोस्टर पण आहे ना, हे पोस्टर देखील आपल्याला तयार करता येईल. तर मित्रांनो, हे तयार झालं की मग इथून आपल्याला हे काय करता येईल, तर हे इथून आपल्याला मस्त डाउनलोड करता येईल. डाउनलोड झालं की मग ते व्हॉट्सअपला, फेसबुकला, ज्याला त्याला तुम्ही पाठवू शकता. आता बघा मित्रांनो, माझं दुसरं पण हे तयार झालेलं आहे. शिकणे ही सुरुवात आहे, मेहनत हा प्रवास आहे आणि चरित्र हीच यशाची खरी ओळख आहे. स्वतःला घडवा, समाजासाठी जगा आणि आपल्या कर्माने एक सुंदर उद्याचा पाया रचा. माझ्या नावानिशी हे आलेलं आहे. आलंय ना, एकदम भन्नाट. इथं हे याला डाउनलोड करायचं, याला. मग हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण तयार करू शकता. तुम्ही तुमच्या लॅपटॉप मध्ये पण तुम्हाला तयार करता येऊ शकतं, आहे की नाही भन्नाट आयडिया. तर अशा प्रकारचा पोस्टर मित्रांनो तुम्हाला तयार करता येऊ शकतो, आहे की नाही. मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.